शंभूराजे, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. अहो मी बोलून दाखवलं. अहो त्यांचंच पहिलं घेतलं की त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. तेव्हा नव्हतात तुम्ही. परत तुम्हाला आठवण करून देतो. अहो त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. आणि नाही नाही मी तुम्ही होतात की नव्हतात, खरं तर आम्ही आवाज साहेब इकडे बघून बोला. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांना त्यांचा राज्याभिषेक करताना अहो त्यांचं कुंकुम टोळ अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. अहो लिहिलंय, पुस्तकात वाचा, पुस्तकात वाचा. कन्क्लूड करा आता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याचा उल्लेख करताना कुठल्या पुस्तकात काय लिहिलंय, पायाच्या अंगठ्यानं टिळक लावला, हे पहिल्यांदा आम्ही इतिहासातला ऐकतोय. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जे वक्तव्य त्यांनी केले ते काढून टाका, आवाज साहेब काढून टाका अध्यक्ष महाराज, ते पटलावरनं काढून टाका. या ठिकाणी असं आहे, डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहेत, अनुयायी आहेत. काल सभागृहामध्ये ते असं बोलले आणि त्यानंतर गदारोळ उठला असं जे तुम्ही सांगताय, ती एक गोष्ट मात्र आपण निर्विवादपणे मान्य केली पाहिजे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग हा बखरमध्ये सभासद बखर ज्याला म्हणतात तो कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली ती बखर आहे. आणि ते तात्कालीन संदर्भ साधन आहे. आणि त्या तात्कालीन संदर्भ साधनामध्ये कुठेही अशा प्रकारे डाव्या पायानी गागा भट्टांनी महाराजांना राजतिलक केला असं लिहिलेलं नाही. किंवा तात्कालीन इतिहास संदर्भ साधने ताम्रपटे याच्यामध्ये कुठेही तसा उल्लेख आढळत नाही. मी तरी वाचला नाही. मी पण इतिहासाचा वाचक आहे. मी विचारवंत अभ्यासक संशोधक म्हणत नाही स्वतःला. पण एक गोष्ट सांगतो, गागा भट्टांनी जर असं ठरवलं असतं की आपण डाव्या पायाच्या अंगठ्यानी महाराजांचा राजतिलक करावा, तर शिवाजी महाराजांचे मावळे तिथे इतके शूरवीर होते की गागा भट्टाला तिथल्या तिथंच तो पायच त्यांनी तोडून काढला असता. इतकी हिंमत शिवाजी महाराजांना जवळ जाण्याची पण कोणाची नसायची. तर गागा भट्ट हा उन्मत्तपणा कशाला करतील. त्यामुळे मला असं वाटते आव्हाड साहेबांनी, डॉक्टर जयसिंगराव पवार सर, डॉक्टर आह साळुंके साहेब किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र जे वासी बेंद्रेंनी लिहिलेलं आहे किंवा कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजींनी लिहिलेलं आहे आणि अलीकडच्या काळात विजयराव देशमुख यांनी लिहिलेलं आहे, ते एकदा वाचावं. राज्याभिषेकाप्रसंगी महाराजांना विरोध झाला का, तर विरोध झाला. त्यांना शुद्धीपत्रक द्यावं लागलं का, तर त्यांना ते सिद्ध करावं लागलं, क्षत्रियत्व सिद्ध करावं लागलं आणि काशीवरून गागा भट्टाला बोलवावं लागलं. ही वस्तुस्थिती आहे. पण राजतिलक करताना अशा प्रकारचा प्रसंग घडल्याचं मी तरी वाचलेलं नाही. त्यामुळे हे वक्तव्य चुकीचं आहे. त्याचं कोणी समर्थन करत नाही. आता तुम्ही म्हणताय विरोधी पक्ष विधानसभेच्या अध्यक्षांना त्या संदर्भात निलंबित करण्याकरता सत्ताधारी पक्ष त्यांना, हो ना, सत्तेत जे तिन्ही पक्ष आहेत, आमचे पक्ष धरूया त्यात, ही लोक विधानसभेला अध्यक्षांना भेटायला जातील आणि त्यांना निलंबनाची मागणी करतील.